अभिनंदन भोपे. थँक्यू. कशाबद्दल? नाही, सगळी पेनं चालतायत तुमची. हो. मला वाटलं ही पेनं सो तुमच्यासारखी निकामी आहेत की काय. हाय सर. हा सर, कामावरून आठवलं की 300 रुपये हवे होते. कसली? नाही नाही, वर्गणी. कसं आहे, कोणाच्या तरी घरी पहिल्यांदाच जायचं असेल तर रिकाम्या हाताने जाऊ नये ना. आणि मिस मानसींचं नवीनच लग्न झालंय, त्यामुळे त्यांच्या घरी रिकाम्या हाताने जायचं म्हणजे बरोबर वाटणार नाही. तू का मिस मानसींच्या घरी जाशील? नाही, मी नाही जात आहे, सगळा स्टाफच चाललाय. हं? का? तुम्हाला माहिती नाही? नीट सांगशील का? आपल्या मिस मानसींकडे, हं? तुमच्या मिस मानसींच्याकडे पूजा आहे ना, त्यासाठी सगळ्या स्टाफला इन्व्हाइट केलंय. तर सगळेजण जाणार आहोत. मग त्यांच्या गिफ्ट साठी आम्ही वर्गणी काढतोय, कॉन्ट्रीब्युशन काढून त्यांना गिफ्ट देणार. तुम्हाला केलं असेल ना इन्व्हाइट? नाही. नाही, हे कसं काय शक्य आहे? म्हणजे तुम्हाला खरं तर बोलवायला पाहिजे ना. म्हणजे मिस मानसींनी तुम्हाला बोलवलं नाही हे जरा चुकीची गोष्ट वाटते. म्हणजे तुमचे त्यांचे संबंध घरच्यासारखे असून सुद्धा तुम्हाला बोलवलेलं नाही म्हणजे जरा जास्तच होत आहे. कळलं मला, कळलं. हा, एकदा सांगून कळतं मला. परत 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 तेच नको सांगूस. येस, कम इन. सर, मिस मानसी, नाही म्हणजे मीच सगळ्यांना सांगत असतो की आपलं हे ऑफिस हे तुमचं घर समजा, घर समजून काम करा. पण माझं बोलणं इतकं सिरियसली घ्याल असं वाटलं नव्हतं मला. म्हणजे? नाही, आपल्या कंपनीचे ना काही रूल्स आहेत, काही रेग्युलेशन्स आहेत. तुम्हाला ते फॉलो करायचं नसतील तर मला सांगा तसं. कळलं? माझ्याकडे एकच गोष्ट परत 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 सांगायला वेळ सुद्धा नाहीये आणि एनर्जीही नाहीये. पण सर, मी कोणता रूल ब्रेक केलाय? अवा काय होता रे? ही काय कुठली साडी नेसलीत? सॉरी सर. नाही, उद्या भोपे त्रिफोत घालून येतील, हा परवा हाफ पॅन्ट घालतील, हा तेरवा. हा. मग काय करायचं? हा, सॉरी सर. तुम्हाला चांगले कपडे परवडणार नसतील तर मला सांगा, मी अरेंज करेन तुमच्यासाठी चांगले कपडे. सॉरी सर. मिस मानसी, हे बघा, तुम्ही हे असले कपडे घालून जर माझ्यात, तुम्ही कशाला, कुठलाही एम्प्लॉई जर असले कपडे घालून माझ्या समोर आला ना तर ही एम्बॅरेसमेंट आहे हो माझ्यासाठी. माझ्याकडून पुन्हा अशी चूक नाही होणार सर. सॉरी. यू शुड बी. बरं बोला, काय काम काय? हो, ऍक्च्युली सर, उद्या आमच्या घरी, म्हणजे लग्नानंतर अनिकेतच्या घरी पूजा आहे. तुम्हाला इन्व्हिटेशन द्यायचं होतं. तुम्ही आलात तर बाकीच्यांनाही बरं वाटेल. काय हे मिस मानसी, तुम्ही केलत ना परक मला. अहो, आपल्या माणसानं कधी इन्व्हिटेशन द्यायचं असतं का? तुम्ही नसतं बोलावलं तरी मी आलो असतो. आता तुम्ही इतकं बोलवताय म्हटल्यानंतर न येऊन कसं चालेल? येणार, नक्की येणार. थँक्यू सर. येते. काय भोप्या? हा. बरं, सगळ्या स्टाफला बोलवलंय ना? हो हो. तुम्हाला स्पेशल इन्व्हिटेशन होतं, वेगळं म्हणून. सर, 300 रुपये गिफ्ट साठी कॉन्ट्रीब्युशन. असं गिफ्ट घेणार आहे की ते त्यांना आयुष्यभर लक्षात राहील. आई आई अगं, हे घ्या, बांधून ठेवा आम्हाला, नाही तर तोंडात बोळे कोंबा ना आमच्या. मेघा, तुझा मोबाईल दे. दे, हे घ्या, मोबाईल पण घ्या. नाही, त्यांना खात्री पटवू दे ना की आपण मानसीकडे पूजेला जाणार नाही आहोत ह्याची. एक काम करा, पहारेकरी ठेवता का बाहेर? तसं करा. कोंडवाळा करून ठेवला घराचा. हे बघ, तू कितीही आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला तरी माझ्या निर्णयात काही बदल होणार नाही.
त्यामुळे उषाताईंकडे पूजाला जाण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही. बरोबर आहे. तुम्हाला मन कुठे आहे हा? नुसते दगड भरले दगड. ही कशाला चिडतीयस? या ही एक जगाची शाणी. एकतर उद्योग करून ठेवले, आपण तरी शहाणपणा दाखवूया ना. कशाला? कशाला म्हणजे तो चांगलाच तर मुलगा आहे हा? तो काय मवाली आहे का, कोणाला फसवलंय का, व्यसनी आहे हा? अहो नशिबात आलं आणि गोड मानून घेऊया ना. हा अहो आपलीच मुलगी आहे, कोंड्यावर घेतलीये का तिला हा? आई आई जरा शांत हो. बाबा मी काय म्हणते ऐका ना. काय माझ्या उत्तरात काही बदल होणार नाही? हा बाबा मी त्याबद्दल म्हणत नाहीये. सत्यजितचा फोन आला होता मला, त्याला काहीतरी महत्वाचं बोलायचंय माझ्याशी. त्यासाठी मला बाहेर जावं लागेल. एवढं काय महत्वाचं बोलायचंय त्याला? आणि त्याला म्हणून जर बोलायचंच असेल ना तर घरी ये. इथे का काय हरकत आहे? जगात अशी कुठली गोष्ट आहे की जी घरामध्ये बोलू शकत नाही? मी बाहेरून लॉक करून जातोय, त्यामुळे बाहेर पडण्याची स्वप्न सुद्धा पाहू नका, कळलं? हा. बाबा ऐका ना. जा जा तुम्ही बाहेर हिंडा, आम्हाला बसवा घरामध्ये. बाबा आम्हाला तुमच्या चेहऱ्यावर असं टेन्शन बघायला कधीच नाही आवडत. हो बाबा, आम्हाला ना तुम्हाला नेहमी असं हसताना बघायचंय. बाबा तुमच्या अकाउंटवरचे किती पैसे गेले ना तरी ते परत कमवता येतील, पण तुमच्या चेहऱ्यावरचं हे हसू प्लीज जाऊ देऊ नका. आमच्यासाठी ते खूप किमती आहे. हो बाई किंचाळे बाबांच्या भजनात. थांब थांब थांब, उजवीकडे उजवीकडं उजवीकडं. हा बघ. हा बाई किंचाळे बाबांच्या भजनात. दे माझ्याकडे. काय काय नाही नाही नाही, अगं मला पण करू आज दे. नाही काम करायचं बाबू. आज तुझ्या लग्नाची पूजा आहे. मग काय झालं, एकटीने करणार आहेस का सगळं? हो नाही माझ्याकडे. ग नाही. हे बघ, आज लग्नाची पूजा असेल, नवरीनं निवांत बसायचं. ठण घे. काय झालं, लागलंय का तोंडाला माझ्या? अशी काय बघते माझ्याकडं? विचार करतेय तुम्हाला काय म्हणून हाक मारू. किंचाळे बाबा, तू वरून तुम्हाला वर आली बघा. सांगा ना काय म्हणू. काय पण बोल ग, प्रेमाने ए म्हातारे असं बोललं तरी चालेल मला. सासू आई म्हणू का मी? सासू आई. हा, हे मस्त आहे, चांगलं आहे. म्हणजे सासू आई, त्यानिमित्तानं आईचं नाव येईल ना तोंडात. हं? ए आय आय, असं 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 नाही करायचं, नाराज नाही व्हायचं. अगं आई बाप्पाचा राग असतोच ग. हं? आणि आलाच पाहिजे त्यांना राग. तुम्ही कुठे शहाण्यासारखे वागलात? हं? हो ग, पण या सगळ्यामुळे आईची तब्येत नको बिघडायला. मला माहितीये बाबांचा राग काही एवढ्यात जाणार नाही. तिच्या तब्येतीचं बघू आपण, पण बाबांचा राग कसा घालवायचा ह्याची आयडिया आहे माझ्याकडं. खरंच? हा. काय आहे सांग ना. काय म्हणजे पुराणा नुसका आहे ते. तो काही असेल सांग. म्हणजे ते असं नवरा बायको मध्ये असतं ना तसं. पण काय आहे उषा मावशी सांग ना. पण ते कसं आहे, त्याला जरा वेळ लागणार. वेळ 9 महिने लागणार. 9 मावशी. लाजलं ग माझं उमराचं फूल. अगं बाय माझे मस्करी नाही ग, अनुभवाचे बोल आहेत हे. तुझ्यापेक्षा 4 उन्हाळे पावसाळे जास्त बघितलेत मी. ही असली भांडणं असतात ना, ही नातवंड झाल्यावर मिटतात अगं. आई
काय चाललंय तुमचं? कुठे काय चाललंय? मला तिकडे बाहेर काम करायला पाठवलं आणि तुम्ही इथे मस्त हसताय खिदळताय. काय चाललंय तुमचं लहान मुलासारखं? हा, लहान मुलांच्याच गोष्टी चालल्या होत्या. उषा मावशी, आई काय चाललंय? विचार तुझ्या बायकोला. म्हणून हसू नकोस, काय चाललंय सांग. अगं सांग ना. काही नाही. तू सामान आणलंस का सगळं? हो हे काय आणलंय? बर, मी काय म्हणते, सगळं बरोबर आणलंय ना? म्हणजे नावं बघून आणले ना, आता आपल्या भांड्यामध्ये मिक्स होती. आई, गवळी काकूंच्या भांड्यांवर त्यांचं नाव असतं, मिक्स होणार नाही. बरं झालं. चहा घेणार ना तू? हो, कडक कर. हा, आणि मी काय म्हणते, ते ह्यांना सांगितलं काय रे? उषा मावशी, चैत्या शेठ आलेले आहेत आणि सगळं सामान घेऊन आलेले आहेत. काय रे, तुला चहाचा वास काय लांबूनच येतो काय? चहाच्या वेळेला बरोबर टपकतोस. मावशी, आता एवढं काम केल्यावर एक कप चाय तर बनतोच ना. नाही मिळणार. कपरे, मिळणार बाबू, मिळणार. गंमत करतोय बस. मारू नको. हे बघ, हे सगळं सामान आणलं, याच्यात फुलं वगैरे आहेत फुलं सगळी. आणली? हा. हा. ह्याच्यात ते आणि मिळेल मोतीचं बघ. सामान सगळं आणलंय, सगळं आणलंय. आणि ह्याच्यात फळं वगैरे आहेत. आहे ना? हा. हा. आणि मला सांग, तुळशी आणले ना, भेटली काय? भेटली सगळी तुळशी वगैरे सगळं आणलंय बघ. तू टेन्शन नको घेऊ, सगळं सामान आणलेलं आहे. आणि राहिलंच रे माझं आमंत्रणाचं, मला सांगताच नाही आलं. तू काय करीला सांगितलंस? सांगितलं आणि त्या विंग मधले जोशी? मावशी, सगळ्यांना सांगितलंय. हा, बरं झालं. काय रे, काय झालं? काय नाही, स्टीलचं भांड फुटलं, पडलं. अरे देवा. मावशी, ते फक्त चहाचं. देते देते. हे मनू करते चहा. हा. मावशी, आज तरी तुझ्या सुनेच्या हातचा चहा मिळेल ना पूजेच्या आधी? घेऊन जा, मी आणते. ए आगाऊ, आणते त्याच्या. दे. चैत्या, ऐकलं बर का मी? चैत्या 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 नाही म्हणायचा. मावशी, तिला सांगा आदराने चैतन्य भाऊजी म्हणायचं मला. हा. ओ बाय माझे. चहा हवाय ना तुला? हवा आहे ना? अरे अरे, काय रे लहान मुलासारखं, दे दे त्याला, दे. चैतन्य भाऊजी म्हणे. तुला त्रास नको देऊ. बरं ऐक चैत्या, गुरुजींना फोन केला होता ना? मावशी त्यांना फोन केला, ते वेळेत येणार आहेत. हा, वेळेत आले पाहिजे रे, दुसरं काय नाही. आणि ह्याची तुळशीची पानं बरोबर आणलीस ना? आणलेत नाही बघ, याच्या खाली आहेत. 108 पानं भरली पाहिजे बाबू. हा, भरतील भरतील. आणि गजरे. मावशी, गजरे तर तू सांगितले नाही ना मला आणायला. तुला स्वतःचं डोकं नाही चालवतायत काय रे? मेंदू नाही दिलं त्याला देवानी? तू ओरडते आण्या. काय रे? मावशी, तिकडे समया ठेवल्यात ना? हा, मला जरा त्या काळ्या झालेल्या वाटतायत. लय हा, ते आपल्याला लिंबाने घासायला पाहिजेत ना. घासायला पाहिजे. आपण जाऊयात. हा, हा? चल, हा, चल. ठीक आहे. हो, आज लिंबाने घासायला हे घे. जाऊया जाऊया. हा. आपण ये लवकर, हा. ये लवकर. हा, आलो. हा हा मावशी, आलो. हा, मी गेलो. बस. आणि मनू, कोरा चहा. तू कधीपासून कोरा चहा प्यायला लागलीस? मला आवडतो, वेट लॉस साठी चांगला असतो. हो. तुला मी काय आज ओळखतो? मनू, दूध संपलंय ना? उषा मावशी ऐकेल ना, दे इकडे. कधी कधी ना मला दडपण येतं म्हणून तुझ्या या प्रेमाचं. वेडा आहेस का? आणि सोड. थांब, कसलं टेन्शन आहे? काही नाही. आई बाबा येतील ना रे पूजेला? मला आठवण येते त्यांची. येतील ते. हे घे. नको. घे. आणि अरे, खरं तर मला कोराच चहा आवडतो.
मी आईला सांगतो दुधाचा चहा करू नकोस, तरी पण ती करते ग. दे आणि दे. संपला संपला. घे. मनीमाव ए आले. ये चल उषा मावशी निघते आता मी. हा हा हे बघ, ह्याच्यात आहे ना वालाचं बिरड आहे, लसूण मेथी आहे आणि पुरणाच्या पोळ्या आहेत. बापरे, अगं किती काय काय दिलंयस हे तू. असं दे ग, आज पूजा आहे ना म्हणून टेस्टला दिलंय. तुझ्या हाताची चव कमालच असणार आहे. पण हे किती काय काय केलंयस. नाही ते केलं मी. अगं आता ऑफिस मध्ये खूप जण आहे ना, तुम्ही एकत्र बसणार, मग पुरलं पाहिजे ना माझ्या मनीमावला. हा बर, आता यात काय. बघ हे घे. काय हे. घे बघ तरी. हे काय आहे उषा मावशी. 4 ग्रामचे माझ्या सुनेसाठी केलं होतं, पण आता तुझी नड मोठी आहे ना बाबू, घे. नाही मावशी, राहू दे तुझ्याकडे, मी करते काहीतरी. नक्की. हो मावशी. बघा, नाही झाला ना तर मला सांगा, आपल्याकडे व्यवस्था आहे. जिच्या नशिबात होती तिला मिळाली. अगं बाय माझी. मी काय म्हणते मनीमाऊ, आज जर नाही गेली ऑफिसला तर चालणार नाही. ट्राय करते. सरांना एकदा विचारते फोन करून, बघते काय म्हणतायत. आता बोलून बघ, तोपर्यंत मी तुझ्या माहेरी जाऊन येते. हा आलेच. सर मे आय कम इन? भोपे या. सर आज एकदम वेळेत. हा, तुमची फाईल द्यायची होती ना. आता एक काम कर, ही फाईल मस्त गिफ्ट रॅप कर. गिफ्ट ट्रॅप मध्ये फाईल. अट्रॅक्टिव्ह पॅक कर एकदम. हॅलो. हॅलो सर, 2 मिनिटं आहेत का. जरा बोलायचं होतं. बोला ना मिस मानसी. सर आज घरी पूजा आहे तर. तुम्हाला सुट्टी हवी आहे का विचारताय काय. घ्या सुट्टी. नाही सर, सुट्टी नकोय. मी देतोय ना तुम्हाला सुट्टी. घ्या सुट्टी. छान तयारी करा पूजेची. मी येतोच आहे तीर्थप्रसाद घ्यायला. हो सर, थँक्यू सो मच. एन्जॉय.